आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर, मला हवी होती तशीच झाली आहे शेवभाजी. वॉर्डन मॅडमच्या हातची चव जशी होती ना तशीच झाली आहे. म्हणजे वॉर्डन मॅडम स्वतः आल्या होत्या तुमचे डोळे पुरवायला? वॉर्डन मॅडम इथे आल्या होत्या? हो. त्यांनी बनवली ही शेवभाजी? नाही, बनवली मी, पण त्यांनी त्यांची पद्धत सांगितली. ती करताना तुम्ही दोघं माझ्यासाठी. मला शेवभाजी खायची होती आणि तुम्ही दोघांनी माझी इच्छा पूर्ण केली. अरे बापरे. नाही, असं थांबा. पॉज मारा तुम्ही या इथे. सर काय झालं? अहो या बसा. परत बेरिंग घ्या आणि रडायला सुरुवात करा. मनसोक्त रडा. तोपर्यंत ही भाजी मी संपवतो. मणी सर नाही, ही सगळी भाजी मी संपवणार आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी केली आहे. का नाही? तुम्ही रडा ना. अहो अशी संधी परत मिळत नाही. कधीतरी रडतो माणूस आपण. रडा. अहो मी कितीही भावुक झाले असले ना तरी ही शेवभाजी मी संपवणार, कारण तुम्ही दोघांनी माझ्यासाठी केली आहे इतक्या प्रेमाने. स्वप्नजी तुमच्यासाठीच बनवली आहे. सर, मनावर कितीही ताण असला, कितीही अंग दुखत असलं, तुमच्या हातचा एक घास खाल्ला ना की लई बरं वाटतं मनाला. तुम्ही सोबत असला की सगळ्या संकटांना सामना करायचं बळ मिळतं मला. हो ना, खरंच. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना हे असं छान बोलत राहा. मी जेवण. असं कसं? ही शेवभाजी मी संपवणार. नाही, तुम्ही बोला ना. मी तुम्हाला अजिबात देणार नाही. नमस्कार साहेब. अंबिकाची काय बातमी? साहेब, त्या ऍक्सिडेंट नंतर कोणतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं ही पक्की खबर आहे. काय? ती हॉस्पिटलमध्ये आहे? नाही साहेब, तिथे असती ना तर तिथे जाऊनच संपवली असती आपण तिला. म्हणजे मला नीट उलगडा करून सांग. म्हणजे साहेब, ज्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये टाकली ना त्याच रात्री कोणतरी तिला डिस्चार्ज करून घेऊन गेलं अशी खबर आहे. काय? म्हणजे ती जिवंत आहे, पण ती कुठेही आपल्याला माहिती नाही. सगळं तुझ्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. अरे तिच्या रूपाने एक टाइम बॉम्ब माझ्या खुर्चीच्या खाली टिकटिक करतोय. कधी फुटू शकतो. सगळं संपेल. मूर्ख कुठला. सॉरी साहेब. ठीक आहे. आणखीन तिच्या बाबतीत तुला काय माहिती मला सांग. ती कोमात होती. म्हणजे कोणीतरी डिस्चार्ज करून घेऊन गेलंय तुला.